चला एक जण कोणी स्कोरिंगला या स्कोरर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागतम. मॅच क्रमांक 6 आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवत असताना पाहायला मिळतोय. या शेड्यूलमध्ये अंतिम सामना यावेळेला ऑन साईडला आकाशाला गवसणी करणारा लॉंग अँड स्ट्रॉंग चेंडू सीमा रेषा पलीकडे नारायणी ग्रामीण धमाका षटकार 6. यावेळेला सफल झालं. पुन्हा एकदा ऑन साईडलाच खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला एक सिंगल रन मिळत असताना पाहायला मिळते. सिंगलच्या मधनं फलकावर धबा 7 अंक होते. पंचांचा इशारा होता 22 माध्यमातनं एक सिंगल रन. पुढचा बॉल घेऊन पुणे एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. या वेळेला फुल टॉस आणि फुल टॉस बॉलवरती फलंदाज बॉल्स बनले आहेत आणि सरळ चेंडूला फेकून दिला आहे सीमारेषा पलीकडे षटकार. एक्झॅक्ट बॉलवरती घडलं काय? हा चेंडू मात्र कमरेच्या वरती आहे की कमरेच्या खाली, या गोष्टीची चर्चा केली जाईल. या ठिकाणी मात्र नो बॉल, कमरेच्या वरती असल्या कारणासह या ठिकाणी मात्र पंचांकडनं नो बॉल या ठिकाणी सांगितलं गेलं थर्ड पंचांच्या माध्यमातून. फ्री हिट बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे. आता फ्री हिट आउट ग्राउंड, फटका केला टीम मध्ये क्षेत्ररक्षक प्रीतमने झेल जरूर घेतला, परंतु फ्री हिट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि फ्री हिट बॉल वरती एक सिंगल रन. सिंगलच्या मधून पलकावरती धावा पण पाहतोय 14-15 या अंकांवरती 15 रन ऑन दी बोर्ड. 4 चेंडूचा खेळ समाप्त होत असताना पाहायला मिळतो. अजून 2 बॉलचा खेळणं बाकी आहे. यावेळेला बॅकफुटला गेले तर पुन्हा एकदा या ठिकाणी कव्हरला रिझनला फटका खेळला, आणखीन एक सिंगल रन. सिंगलच्या मधनं धपलकवरती 16 लास्ट टू गो, अंतिम बॉलचा खेळणं बाकी आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूने रोहिदास आणि त्याच्या सोबतीनं दीपेश. अंतिम बॉल घेऊन गोलंदाज अक्षय सज्ज होईल दीपेश करिता. याला आकुट बॉल फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेषा पलीकडे दीपेश ब्रँडचा ब्रँडेड चौकार 4. षटक समजत या ठिकाणी 1 आणि एका षटकामागे धावा झाल्यात 20. कौशिक आमच्या जोडीने आहेत. कौशिक, मॅचला मजा येणार कारण दोन्ही संघ ताकदवान आहेत. दोन्ही संघाची ताकद बॅटिंग राहिलेली आहेत.
सध्या आपण जर पाहिलं तर अडीच संघ बॅटिंग करतोय आणि जी सुरुवात केली धमाकेदार सुरुवात केली आहे ते पाहता कदाचित 5 ओव्हरमध्ये 70-80 धावांचा पल्ला तेही गाठू शकतात. आता बघूया टीम कशा पद्धतीनं आता रिॲक्ट करणार किंवा पलटवार गोलंदाजीचा करणारा संघ या सामन्यामध्ये करणार. इकडे मात्र गोलंदाजी करण्याकरिता उत्तमला आमंत्रित केलं. पलटवार करावं लागेल गोलंदाजांना फलंदाजाच्या विरुद्धामध्ये. याला ऑन साईडला पुन्हा एकदा भरपूर लांब बॉलला खेचलाय. बॉल मात्र बाकवर्ड स्क्वेअर लेगला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक एका टप्प्यानं बॉलला या ठिकाणी अडवत जातो. प्रत्येक सिंगल रन. सिंगलच्या मधनं 21 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकामागे 20 आल्यात. या षटकाच्या पहिल्या बॉलवरती एक सिंगल रन. सिंगल रन आले आणि जसं आपण चर्चा करतो की पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही ज्यावेळेला 20 धावा करतात त्यावेळेला अपेक्षा थोडेशा वाढतात की रन यायला हव्या 20. कारण मागचा सामना जरी लो स्कोरिंग झाला पण दिवसभरामध्ये 60, 70, 80 धावा देखील आपण पाहिल्यात. अजून एक मोठा प्रहार. पहिल्या षटकामध्ये 20 केल्या होत्या, आता त्याला वाढवायचे आहेत, त्याला वेग पकडायचा आहे आणि तो वेग पकडणारा सिक्सर षटकार. हा बॉलला खेचला आणि सरळ मिड विकेटला सीमारेषा पलीकडे दीपेशनं 6 करिता पाठवलाय. यावेळेला बॅकफूट पंच पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पॉइंटच्या रिझनला क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगला झेल मंच मात्र टिपला गेला. फलंदाज दीपेशचे खेळ लागलाय. पूर्ण विराम. फुल स्टॉप. मंडळाच्या मैदानावरती सुरू असलेला नारंगी ग्रामीण धमाका आपण पाहतोय आणि सुरुवात धमाकेदार होती. कोणीतरी येऊन त्याला ब्रेक करायचं होतं, ब्रेक थ्रू मिळवून द्यायचा होता. एक चांगली खेळी साकारून माघारी परतलाय दीपेश. उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू होता, तिथे त्यांच्या डोक्यावरनं खेळायचं होतं. कदाचित थोडासा वाऱ्याचा वेग त्या साईडने अगेन्स्ट विंड चेंडू गेला होता आणि तो खेळताना पॉईंटला टिपला. सुंदर असा झेल. काय हा जो विकेट आलाय या विकेटनं क्षेत्ररक्षक करणाऱ्या टीमला एक संधी निर्माण झाली ती मॅचमध्ये कमबॅक करण्याची. पलटवार केलाय. पहिल्या बॉलवरचे सिंगल त्यानंतर षटकार डॉट. ज्याला ऑन साईडला आला आपला बॅटचं बिलेट चांगल्या पद्धतीने ओपन केलाय आणि सरळ चिडला फेकून दिलाय. फ्लॅट अँड पॅरलल षटकार 6 धावांकरिता. पाठीमागे टी शर्टवर पाहिलं तर BOSS बॉस सारखं आहे 8005 वाला धनेश आले आणि त्यांनी पाहिलं होतं की बाबा जो क्रम कदाचित आहे, जो स्टार्ट मिळवून दिलाय ना त्या स्टार्टला वाढवायचा. भले विकेट गेलाय पण इथे बॅटिंग अशी करायची आहे की प्रतिस्पर्ध्याला श्वास घेण्याची संधी द्यायची नाहीये. तेच पाहायला मिळते सध्याच्या घडीला. जोही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातो तो आपला पाठचं बिलेट ही षटकारांनीच ओपन करत आहे. धनेशसाठी पुढचा बॉल. यावेळेला चेंडूला सोडून दिलाय. पंचांचा इशारा. वाईट बॉल. प्रेशर दबाव या ठिकाणी क्रिएट केलाय. एक विकेट आल्यानंतर पहिलं कॉन्फिडन्स वाढलं होतं परंतु त्याच्यानंतर शॉर्ट बॉल टाकला त्याच्यावरती फलंदाजाने मिड विकेटला षटकार ठोकला. त्यानंतर 2 बॉल एक्स्ट्राच्या माध्यमातून गोलंदाज उत्तमकडनं टाकण्यात आलेत. नाही हेच क्रिकेट असतं ना, ज्यावेळेला तुम्हाला डॉमिनेटिंग क्रिकेट खेळावं लागतं ना, प्रतिस्पर्ध्यावरती डॉमिनेट करावं लागतं. कदाचित त्या षटकाराचा तो प्रभाव आहे, त्या सिक्सरचा तो परिणाम आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. बॅकफुट थोडंसं मागे गेलं होतं. खेळण्याचा प्रयत्न जोपर्यंत लॉंग ऑफला फील्ड करतील, थ्रो करतील, एक धावे चेंडूवरती पूर्ण एक डॉमिनेटिंग क्रिकेट खेळलं जातं की प्रतिस्पर्धी संघ मॅचमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय, तिथून पुन्हा एकदा त्याला पुश करा, थोडंसं मागे करा करत तेच क्रिकेट सध्या कोपरचा संघ खेळतोय. धावा बनवत असताना पाहायला मिळतात. याही षटकामागे आतापर्यंत 5 मध्ये 16 आलेत. जी रणनीती आखली त्याच रणनीतीचा फलंदाजी एखाद्या वेळेस स्विच इट थोडंसं वेगळ्या पद्धतीनं फटका खेळण्याचा प्रयत्न पंच पुन्हा एकदा आमच्या गवतात. 7 एक्स्ट्रा चेंडू या षटकामागे पाहायला मिळाला. बॉलिंग समोर पण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 2 वाईट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट बॉल. अशा पद्धतीनं गोलंदाज उत्तमनं
5 बॉलमध्ये 17 धावा खर्च केले, एक महत्वाची देखील विकेट टिपल्या. लास्ट टू गो, अंतिम बॉल. याही वेळेला ऑन साईडला फटका खेळायचो तर सफल झाले होते. अगदी तिन्ही स्टंप दाखवले होते. 4थ्या ते 5व्या स्टंपवरती हा बॉल पडला गेला आणि चेंडू मात्र सरळ यष्टी रक्षकांच्या हातामध्ये. षटक संपले 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा 37. एक विकेट गमवून फलंदाजी करत असताना फलंदाजी करणारा संघ कोपरे पाहायला मिळतोय. पहिले षटक 20 धावांचं, नंतरचं षटक 17 धावांचं आलंय. त्याच्यामुळे जो कदाचित करंट रन रेट होता ना तो जास्त खाली आला नाही. जो आत्ताही जर पाहिलं तर 1900 घरामध्ये जो त्याला कारण आहे, कारण तो सिक्सर, त्यानंतर आलेल्या धावा, त्यानंतर आलेले वाईट बॉल. आता क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. आकोट्या पदा चेंडू होता, पुन्हा एकदा पुलचा फटका, चेंडू चालला, 1 बाउन्स ओव्हर द रोप. उडी उडी जय वाला गाणा गा, चेंडू बॉल लाईनच्या बाहेर. त्याला अगदी डान्सिंग डाऊन द ट्रॅक 2 पावलांचा वापर केला. त्यानंतर मात्र बॅकवर्ड स्क्वेअरला फटका केला. याही वेळेला त्याच झोनमध्ये चेंडू त्यावेळेला त्याला मिड विकेटला. आता डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला स्टॉप करे तोपर्यंत एक सिंगल रन. सिंगलनं धावफलकावरती धावा 42. 42 या अंकांवरती. राजेशचं देखील स्वागत चौकारानंच केलंय. आता थांबायचं नाव घेत नाही या फलंदाज. षटकार चौकाराची भाषा बोलताना याही वेळेला ऑन साईडलाच केलाय. क्षेत्ररक्षक झेलची संधी आणि या ठिकाणामध्ये चांगला झेल कॅरी केलाय. रोहिदास ह्याच्या खेळी लागलाय. पूर्णविराम, फुल स्टॉप, महत्वाची विकेट डाऊन. वाटलंय तर ज्यावेळेला पहिलं षटक आलं होतं सर्व काही सुरळीत चालले, कोपर टीमच्या बाजूने चाललंय, त्यावेळेला विकेट येतोय. आताही वाटलं होतं एक पार्टनरशिप बीड होते, भागीदारी रचली जाते आणि त्याच वेळेला विकेट प्राप्त केला. याचा अर्थ दोन्ही संघ असं आहे, काही मिस्टेक, काही चुका दोन्ही टीमकडनं होता. हाही अकोटप्याचा चेंडू होता, त्यावरती पुल केला होता, डीप स्क्वेअर गेला. क्षेत्ररक्षक होते अगदी त्यांच्या जागेवरती चेंडू गेला आणि त्यांनी हा आरामरित्या झेल टिपलाय. आता क्रमांक 4 फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. सध्या धावफलकावरती धावा येते 42. रोहिदास नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते आणि साहिल. साहिल कशा पद्धतीने खेळ केला असेल या सामन्यामध्ये. पहिलाच बॉल आल्यात मिड विकेटला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक बॉल स्टॉप करतील. सातत्यानं जोही खेळाडू येतो तो मात्र लेगच्या दिशेने सातत्यानं फटका खेळतोय. मागच्या विकेटचा विचार केला तर मात्र बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला फलंदाज बाद झाले. पहिले खेळाडू मात्र पॉईंटच्या रिझनला बाद झाले होते. आकू टप्प्याच्या बॉलवरती पॉईंटला झेल घेतलं गेलं. या वेळेला समोर एक्स्ट्रा कव्हरला फटका केलाय डीपमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आले. प्रीतम मिस्टेक पाहायला मिळाली. मिस फिल्डिंग इज हेअर, बाउंड्री इज देअर. चेंडू सीमा रेषा पलीकडे. धमाका चौकार 4. मिस केले तर फिल्डिंग करताना मिस केलं तर जी संधी मिळाली ना ती देखील तुम्ही मिस करणार. अशा संधी मिस नाही करायच्या. अशा संधी तुम्ही हिट करायच्या आहेत. मिड विकेटला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत, तर क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं आहे. मागचा सामना देखील DBNचा जसा लो स्कोरिंग गेम होता बघा, काही ठिकाणी थोडंसं मिसफील्ड झालं. एकाचं रूपांतर 2 नंतर आलेला चौकार तोही महत्त्वाचा होता. 1-1 2-2 धावा कधी सामन्यामध्ये तो फरक पडतो ना, तो जास्त पडतो. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाफलकावरती 48. 16ची सरासरी आहेत. करंट रन रेट आहे 16चा. यानंतरचा मॅचही महत्त्वाचा आहे, पण त्याच्या अगोदर ऐकूया DJ राजचं एक गाणं.
या दोन्ही टीमनं रेडी राहायचं आहे, तयार राहायचं आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला मॅच होईल जय बजरंग शिरगाव आणि धैर्य 11 कसराळी. आज 16ची सरासरी आहे. ही सरासरी जर कायम राहिली तर कदाचित 5 षटकानंतर 75-80 धावा देखील होऊ शकतील. जर अशाच पद्धतीने सरासरीला डेफिनेटली 75 ते 80 धावांपर्यंत जाऊ शकतो, परंतु या ठिकाणी मात्र 60च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असू शकतो गोलंदाजी करणारा संघ. सप्ताही साई खार्डी या संघाचा प्रयत्न करावा लागतील. पाहूया कशा पद्धतीनं खेळ त्यांच्या माध्यमातून केला जाईल. षटकाला होत आहे सुरुवात. चौथा षटक घेऊन केवळ बॉलिंग ट्रॅकवरती धनेश करिता पहिलाच बॉल. या बॉलमध्ये लेग्सच्या दिशेने पटका केला डीपमध्ये क्षेत्ररक्षक. चेंडूला स्टॉप करत तोपर्यंत एक सिंगल रन. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला. लॉंग ऑनच्या रिजनला पटका केला. ताकदवर खेळाडू धनेशची ओळख आहे. त्याने 7 बॉलमध्ये 18 बनवले. त्याच्या सोबतीनं साहिल आहे एक युवा खेळाडू. त्याने मात्र एका बॉलवरती 1 रन बनवलाय. आता बेस्ट टू बेस्ट युवा विरुद्ध युवा पार्टनर इंटरेस्टिंग. चेंडू क्रमांक 2 वर या वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त उसळी घेणारा बॉल. नॅचरल माऊस मातीची खेळपट्टी आहे. कधीही बॉल नॅचरल होऊ शकतो आणि यावेळेला तेच पाहायला मिळालं. थोडंसं उसळी जास्त होती जसा तुम्ही उल्लेख केला होता. राईज होणारा चेंडू आणि त्यानंतर फलंदाजाला चकित केलं, थोडंसं बीट केलं. डॉट बॉल. जसा 80चा उल्लेख झालाय, 60चा उल्लेख झालाय, अजून एका गोष्टीचा उल्लेख होईल. पायावरचा चेंडू होता. पायावरचा चेंडू बॉटमॅनचा वापर. चेंडू चाललाय हवाई सफर आणि चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. बुकवाला खेळी मैदानावरती आलाय. केवल आहेत आणि केवलसाठी विनायक भोईर यांच्याकडे कॅश प्राईज झाले. हॅट्रिक घेतली तर 500 रुपये. 1000. परंतु सध्याच्या गेल्या त्याच्या विरुद्ध देखील अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळाला फलंदाज साहिलच्या माध्यमातून. यावेळेला यॉर्कर अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज मैदानाच्या बाहेर. मॅच गोल्डन विकेट. रडू नको बाला अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाला अरे मी पाण्याला जाते. लागला आणि चेंडू त्यानंतर डायव्हर्शन झाला. थोडंसं चेंडूनं त्याची दिशा बदलली. चेंडू पडला, बॅटला लागला आणि थोडा आतमध्ये आला आणि तेच पंचांनी पाहिलं होतं. मी जसं चर्चा करतो कौशिक की सर्व काही सुरळीत चालते कोपरच्या बाजूने त्यावेळेला विकेट येतो. जे तुम्ही म्हटलं होतं ना 60, आता 60 आणि 80 मधली लढाई आहे. 80 होतील, 60 होतील की 60 आणि 80च्या मध्ये थांबतील ते पण आणि इंटरेस्टिंग आहेत. सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 55, 55 धावा 55 आपण कमबॅक केले केवलनं आणि केवलसाठी कॅश प्राईज आहे. जर हॅट्रिक आला तर विनायक भोईर याचकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज. बॉलिंग समरी या षटकाची पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती सिंगल, डॉट बॉल, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट. इकॉनॉमिकल बॉलिंगचं पृथक्करण केवलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मागच्या 3 षटकामागे धावांचा आलेख मोठ्या प्रमाणामध्ये वाढला होता, परंतु या षटकामागे धावा थांबवल्यात. स्वतःला संघाला सावरलाय गोलंदाज केवलनं. पुढचा बॉल घेऊन यावेळेला हलक्याशा हाताने पटका केला. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला अडवलं गेले. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली केवलच्या माध्यमातून. 5 बॉलमध्ये 7 धावा, 1 विकेट त्याच्या माध्यमातून घेण्यात आलाय. आणि फक्त म्हणजे त्यांचं नाव केवल आहे लेकिन केवल एक सिक्सरही लगाय इस ओव्हर में. या षटकामध्ये फक्त तो सिक्सर आलाय, अजून मोठा फटका नाहीये. विकेट आलाय. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. अजून एक सिक्सर येईल का? यस. बॅट स्विंग जोरात होती ती. जसा स्विंग झाला बॅट तसा मोहर लागली होती षटकाराची. चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. अंतिम बॉल या ठिकाणी खराब पाहायला मिळाला आणि ओव्हर पिच बॉल आणि ओव्हर पिच बॉलला सरळ फेकून दिला. मायबाप प्रेक्षकांच्या सन्मानासाठी हा सन्मानपूर्वक षटकार. ये पहा 2-2 अँगलनं या ठिकाणी मात्र दाखवलं जात आहे. साईड अँगल असेल, मेन अँगलनं या ठिकाणी दाखवलं गेलं बॉल कशा पद्धतीने खेळला. यॉर्कर टाकलाय. पंचांकडे लाऊड अपील. यस डेफिनेटली पंचांचं बोट आकाशाकडे
आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर धनेश. बेलीची नागिन निघाली. हा रिप्ले बघा, फुल लाईन डिलिव्हर होती. पहिला उजव्या यष्टीच्या बाहेर गेले, नंतर पुन्हा एकदा आत आले आणि पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन हे जर पाहिलं तर पाहायला मिळते. आता बघा रिप्ले बघा, पिचिंग इन लाईन पहिला उजव्या यष्टीच्या बाहेर गेले होते, त्याच्यानंतर जे आत आले ना बघा, ऑफ अँड मिडल समोरचा चेंडू होता. अगदी पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन आणि पाठी जाऊन स्टंपला लागतोय. या तिन्ही गोष्टी DBNनं आपल्या स्क्रीनवरती दाखवल्यात आणि हा लेग बिफोरचा विकेट फलंदाजाला जावं लागतंय पॅव्हेलियनच्या दिशेनं. खूप सुंदर पंचांची भूमिका चारही पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ॲब्सोल्युटली राईट, फंटास्टिक डिसिजन त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. प्रतिम दर्जेदार चांगल्या पद्धतीनं पंचांची भूमिका सातत्यानं अदा करत असताना पाहायला मिळतात. यावाला परकट, व्हॉट अ शॉट, खूप सुंदर फटका केला. पाटला सुरू आहे चेंडूचा, परंतु बॉल या ठिकाणी टप्पा घेतलाय आणि चेंडूला स्टॉप केलं. बघता बघता या बॉलवरती धावा पाहून कडल्या तब्बल 3 धावा. या चेंडूवरती 3 धावा येत असताना पाहायला मिळतात. राजेश ऑफ स्टंपच्या दिशेने बॉल टाकला होता, उजव्या इष्टीच्या बाजूने बॉलला फॉलो केला. तदनंतर मात्र हा फटका कव्हरच्या रिझनला केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने बॉल पर्यंत पोहोचला, चेंडूला अडवलं, तोपर्यंत 3 धावा पूर्ण केल्यात. या बॉलला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट अप्रतिम फटका केलाय, सरळ चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ दी. 'या षटकाराच्या मदतीने 70 धावा पाहायला मिळतील. यावेळेला फटका फसला, मिस टायमिंग. यष्टी रक्षक बॉल पर्यंत आले, चांगला झेल कॅरी केलाय स्वतःच्या पॉलतर मध्ये आणि या ठिकाणी संदीपच्या खेळी लागलाय पूर्णविराम. T4 टॅग. जशास तसे प्रत्युत्तर या ठिकाणी राजेशने दिलाय. तू षटकार मारू शकतो तर विकेट देखील घेऊ शकतो, हे या बॉलवरती दर्शवलं गेलं. फलंदाज बाद. चार 4.4चा केस समाप्त. 70 धावा फलकावरती, 5 विकेट. फर्स्ट इनिंग, पहिल्या इनिंगचा डाव प्रगती पथावरती सध्याच्या गईला सुरू असताना आपण पाहतोय. विकेट, त्यानंतर तृतीय रन, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. या बॉलमध्ये चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, पंचांचा कुठला इशारा तर या बॉलवरती. आणि यस, डेफिनेटली पंचांचे 2 हात समांतर, धावा मिळतील फलकावरती अवंतर. 71 धावा, 71. अजूनही 2 बॉलचा खेळणं बाकी आहे. राजेशनं डेट ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली, आतापर्यंत 4 मध्ये 10 खर्च केल्यात. याला सफल ऑन साईडला केलाय, पाकवा स्क्वेअरला गेला क्षेत्ररक्षक. त्याच्या येण्या अगोदर चेंडू मात्र सीमा रेषा पलीकडे फ्लॅट अँड पॅरलल, इथे शपाट मधनं षटकार. लास्ट टू गो, अंतिम बॉल. अंतिम बॉलवरती देखील सफल झाले. त्यानंतर बॉल मात्र फाईनल क्षेत्रामध्ये वेगानं, चेंडू मात्र मातीला हिरवा घासांना गुदगुल्या करत चेंडू सीमा रेषा पलीकडे. अंतिम बॉलवरती येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीनं 81 धावा फलकावरती आणि 82 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलाय. 30 बॉल 82 टू विन.
नेक्स्ट मॅच बोथ टीम टॉसड या पुढील होणारा सामना आपण दोन संघांमध्ये पाहणार आहोत. एका बाजूने जय बजरंग शिरगाव आणि त्यांच्या विपक्ष संघ धैर्य 11 कसराळी. दोन्ही संघाच्या कॅप्टनना प्रेमळ विनंती करतो आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी. जय बजरंग शिरगाव आणि त्याच्या विपक्ष संघ धैर्य 11 कसराळी आणि त्यामध्ये टॉस जिंकले गेला टीम जय बजरंग शिरगाव संघाने टॉस जिंकून त्यांचा डिसिजन आपल्यापर्यंत थोडाच वेळात पोचला जाईल. जवळ बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र पंताने पाहिलं निहाळलं आणि या बॉलमध्ये LPWच्या स्वरूपामध्ये अक्षय OUT आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हरीश फलंदाजीसाठी दाखवत असताना पाहायला मिळतोय. 81 धावांचं टार्गेट सेट केलंय. 81 बनवलं होतं. 82 धावांचं टार्गेट सेट केलं. 82 धावा कशा पद्धतीनं बनवलं होतं 30 बॉलमध्ये पहिल्या 2 षटकामागे 30 ते 40 धावा बनवाव्या लागतील.
याला फुलटॉस बॉल होता, परंतु अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर भारतीय दिशेने वळण घेतलंय. निर्धाव चेंडूने होत आहे सुरुवात. डॉट बॉल. मोठा पाटला करायचा आहे 30 बॉलमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला. याला शॉर्ट बॉल मिड विकेटला केला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत इझिली येतोय, तोपर्यंत एक सिंगल रन या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या मधनं फलकावरती धाबा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या अंकांवरती. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल रन. पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावरती सुरू असताना, परंतु पॉवर प्लेच्या षटकामागे सुंदर गोलंदाजी करत असताना दीपेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. फलंदाजाला तोडफोड करावा लागेल क्रीडांगणावरती. आणि याही वाला तेच पटका खेळला मिड ऑनला, चांगला झेल या वेळेला कॅरी केला फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी तुषार दाखल झालाय. तुषार नावाची मुलं हुशार असतात, हुशारीने खेळ करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीत आहे, तारणहार या सामन्यामध्ये बनावा लागेल. 82 दिल्यात, मोठं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये. पहिल्या फेरीतील अंतिम आणि शेवटचा सामना आपण पाहतोय दोन संघांमध्ये. सत्यसाई खार्डी आणि त्याचे उपसंघ कोपर अशा दोन दादा संघांमध्ये हा सामना. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, बॉल मात्र स्वतः गोलंदाज चेंडू परत येईल, तोपर्यंत एक सिंगल रन. आणि सिंगल शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही या बॉल करिता. स्लोवर फुलटॉस बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पाठच्या खालच्याला टोला बॉल लागला आणि त्यानंतर मात्र गोलंदाज स्वतः बॉलपर्यंत पोहोचले. चेंडूला कॅरी केला, त्यानंतर स्टंपपर्यंत हिट मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल मात्र स्टंपला न लागता बॅकअपच्या क्षेत्ररक्षकाकडे ट्रॅव्हल झाला. याही वेळेला स्लोवरची आणखीन एक चेंज ऑफ पेस मिश्रण केलं याही बॉलवरती आणि या ठिकाणी मात्र षटक संपलेत. एक आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धाबा 2 विकेट गमून फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय 27 साई खार्डी हा संघ. आता येणारे 24 बॉल आणि रन बनवतात 80. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. स्ट्राईक एंडवरती तुषारला आहे. तुषारला जबाबदारीने खेळ या सामन्यामध्ये करावा लागेल. पहिलाच बॉल दांडी गुल केला, वेळेला क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. पहिले 2 महत्वाचे षटक होते, परंतु आता महत्वाच्या षटकामागे सुरुवात खराब होत असताना पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्वागत पाणिकसाठी. स्वागतला देखील चांगला खेळ या सामन्यामध्ये करावा लागेल, परंतु फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये जातात, मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळेल. तुषारकडे जबाबदारी होती, तुषारला मात्र जबाबदारी हँडल क्रीडांगणावरती करता आलेली नाही आहे, त्याच्यासाठी तो मात्र बाद होत असताना पाहायला मिळाला. आता स्वागताला पाणिकसाठी जणू आपण खो खो, कबड्डी, फुटबॉलचा स्कोर पाहतोय की काय 2 धावा फलकावरती 3 विकेट गमवून फलंदाजी करतोय संघ. यावर आल्या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल मात्र बाटला लागल्या की पाहा लागल्या गोष्टीची चर्चा सुरू होती. पंचांचा इशारा दिलाय लेग पायच्या माध्यमातून एक सिंगल रन. 3 धावा फलकावरती 3 विकेट या सामन्याचं पाहायला मिळते. रोहित दास या संघाचे गुणवंत खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा फुलटॉस बॉल वरती पुन्हा एकदा मोठा फटका आलेला नाहीये, एक सिंगल रन. आणि या ठिकाणी पंच पाहूया
पंचाने मात्र DR रेसची मागणी केली आहे. कमरेच्या वरती बॉल आहे का की कमरेच्या खाली आहे, पंचांचं म्हणणं आहे. यावेळेला मात्र डिसिजन पेंडिंग. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आली आणि या ठिकाणी आपण पाहतोय दोन दोन अँगलला मात्र दाखवलं जातोय. बॉल मात्र कशा पद्धतीने डिलिव्हर झालाय. या ठिकाणी मात्र नो बॉल. पाठच्या स्टिकरवर बॉल लागत असताना पाहायला मिळाला आणि या ठिकाणी मात्र तिसरा पंचांचा इशारा की नो बॉल. डीजेच्या माध्यमातून खतरनाक वाली घंटी वाजली आता गोलंदाजाकडनं. याही बॉला स्लोवर पुलटच बॉल पुन्हा इथं समोर खेळलाय. फ्री हिट बॉलवर देखील मोठा फटका गोलंदाजाला खेळतो आलेला नाही. पहिले 2 षटकामागे धावा आले नाही आहेत. P1चं षटक, P2चं षटक महत्वाचे षटक असतात. त्याच्या षटकामागे जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाज केला होता, परंतु सातत्यानं अपयश आला. यावेळेला यॉर्कर टाकला पुन्हा एकदा मिड ऑनला केलाय, परंतु डीपमधनं लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल एकच धाव. आज सामन्यावरती एक एक न धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करत असताना 2 फलंदाज पाहायला मिळतात. त्याच्या एका बाजूने हरीश आणि त्याच्या सोबतीनं स्वागत. हरीशने 5 बॉलमध्ये 3 अंकांवरती घेतलं स्वागत 2 बॉलवरती 1 अंकांवरती. आणखीन एक स्लोवर चेंडू पाहायला मिळतो. लेग ब्रेक बॉल टप्पा पडला आणि बाहेरच्या दिशेने वांग येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू हा पायक्षर रिप्ले. स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. तदनंतर बॉल मात्र यष्टी रक्षकांच्या हातामध्ये. यावेळेला ऑफ ब्रेक बॉल. विश्राम पहा. पहिला चेंडू मात्र लेग ब्रेक, तदनंतर ऑफ ब्रेक या ठिकाणी टाकलाय. सुरुवात देखील चांगल्या पद्धतीने केली, एंड देखील खूप चांगल्या पद्धतीनं रोहिदासांच्या माध्यमातून करण्यात आले. षटक संपलेत 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा फलकावरती 3 विकेट. गोलंदाज ट्रॅकवरती पुन्हा एकदा दीपेशला आमंत्रित केलं, ज्याने पहिल्या षटक व्हेरी इकॉनॉमिकल टाकलं होतं. 2 धावा खर्च केला, 2 महत्वाचे विकेट टिपले होते. इकडनं फलंदाजांना धमाका करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती धमाका होईल का, तर नाही. पुन्हा एकदा बॉल मात्र कबर ते रिझनला सुरू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळते. एक सिंगल रन 18 मध्ये 75 बनवायचं होतं. आता मात्र 17 मध्ये 74 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता. पहिल्या बॉलवरती दीपेशच्या विरुद्धामध्ये सिंगल रन पाहायला मिळतंय. दीपेश टू स्वागत. यॉर्कर टाकलाय. मिड ऑन क्षेत्ररक्षक बीट झालेत. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते. प्रयत्न करता करता बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धमाका येतो या बॉलवरती चौकाराचा. यावेळेला वेट अँड वॉच. स्लोवर चेंडूचा वेट केला तर बॉलला मध्ये दिशा दिली आहे. याही बॉलवरती एक सिंगल रन मिळते. सिंगलने कुठलाही फरक पडणार नाही. फिल्डिंग करण्यास संघाला कोपर या संघाला चांगल्या पद्धतीने खेळ त्यांच्या माध्यमातून करण्यात आला. तदनंतर खार्डी संघाच्या फलंदाजांना षटकार खेचावा लागतील. याही बॉला अलीकडे हातानंच फटका केला. आणखी एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीनं धावफलक आकार गेली, परंतु सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं या बॉलवरती. थोडासा लेझी क्रिकेट फिल्डरकडनं पाहायला मिळालं. बॉल परत वेगाने आले नाही आहेत. त्याचा फायदा आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने उचलताना पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ समाप्त. अजूनही 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. याही बॉल फटकामध्ये त्याच झोन मध्ये खेळला, परंतु आता बॉल वेगाने ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, परंतु बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत लागली होती. क्षेत्ररक्षक हरला गेलाय. शेडू सरळ सीमा रेषा पलीकडे. स्वागतच्या पाठमधनं आणखीन एक खणखणीत चौकार 4.
बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक संपलेत 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. थोडीशी मिस्टेक या ठिकाणी स्कोरिंग मध्ये झाली. 19 धावा फलकावरती आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आता येणारे 12 चेंडू मागे 63 धावांची आवश्यकता. प्रति षटकामागे 31.50 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. 12 बॉल पैकी 10 बॉल हे मैदानाच्या बाहेर फलंदाजांना फेकावा लागतील. आणि या ठिकाणी मात्र गोलंदाजाने जर 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकला तर पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकू जाऊ शकतो. कोपर विरुद्ध आपण खार्डीचा सामना क्रीडांगणावरती पाहतोय. चौथ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल ऑफ ब्रेक चेंडू पाहायला मिळतोय. अगदी टप्पा पडला मध्ये येत असताना पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू डॉट बॉल. या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आपण पाहू शकता. 11 बॉलमध्ये 63 होऊ शकतात का नारंगीच्या मैदानावरती. न कधी न भूता भविष्यामध्ये घडलं तर आज घडेल का हे पाहणं योग्य ठरेल. 11-63. आणखीन एक डॉट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वागत यांचं, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. स्वागतनं आतापर्यंत 8 बॉलमध्ये 6 धावा बनवल्यात. हरीशाने 9 चेंडू मागे 10 धावा बनवल्यात. याही वेळेला बॉलला स्टॉप केल्या रनआउटची संधी पाहायला मिळते. आणि यस डेफिनेटली फलंदाज या ठिकाणी रन आउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. केवलकरिता या ठिकाणी पारदर्शक ऑन आहेत. जर मात्र चौकार षटकार मारा तर विनायक भोईरांच्या माध्यमातून 500 रुपये कॅश प्राईज दिला जाणार या बॉलवरती. पहिल्याच बॉलवरती चौकार येते सुद्धा पाहायला मिळतोय. बॅटच्या खालच्या टोला बॉल लागला यष्टी रक्षक. शॉट फाईन लेग शॉट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक बीट आणि चिटूबद्दल लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4. बॉल फेस केल्यानं पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला केवलनं. याला ऑन साईडला केलाय. बॉल हवेमध्ये तरंगतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आले होते, परंतु अंतिम क्षणाला बॉल मात्र हातातनं निसटला. पुन्हा एकदा 2 धावा प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकाने झेल घेण्याचा, परंतु झेल मात्र या ठिकाणी पूर्ण झालेला नाहीये. या बॉलवरती देखील 2 धावा मिळतील. 25-25. 4 विकेट. पूर्णपणे आज सामना एकतर्फा होत असताना पाहायला मिळतोय. 1 साइड मॅच आपल्या बाजूने झुकवत असताना कोपर हा संघ. लास्ट गो. अंतिम बॉल. या वेळेला मात्र पाहू शकता काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. स्टंप वरती पाय लागले गेल्यात आणि त्याच्या माध्यमातून हिट विकेट. फलंदाज बाद. धनेशला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक इन वरती मन. स्ट्राईक इन स्वागत ना या वेळेला धनेचं स्वागत केलंय का तर नाही. यावेळेला फटका मिड विकेटला फसला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चांगला झेल कॅरी केलाय. फलंदाज कॅच आउटच्या माध्यमातून स्वागत बाद.
पुन्हा एकदा समोरची षटकार खेळलाय प्रीतमांच्या माध्यमातून. मिड ऑन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालेत. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येतात तोपर्यंत एक सिंगल रन. आता दोन्ही युवा खेळाडू बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. एका बाजूने प्रीतम आणि त्याच्या सोबतीनं मन. आता मन स्ट्राईक इनवरती पाहायला मिळेल. खार्डीचा अपकमिंग यंग टॅलेंट बॅटिंगसाठी. परंतु गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती धनेश सज्ज होत आहे पुढचा बॉल घेऊन. या बॉल इम्प्रूव्हायझिंग स्ट्रोक केलाय परंतु फटका पोहोचला मिस टायमिंग. झेल टेपला आणखीन एक फलंदाज मन बाद. आमच्या एकी नवीन खेळाडू खुश बॅटिंगसाठी. युवा खेळाडूंना या ठिकाणी मात्र खार्डी संघाच्या माध्यमातून देण्यात आलाय आणखीन एक फलंदाज बाद. अजून 2 बॉलचा खेळ ना बाकी एक पुश मात्र हिट विकेटच्या माध्यमातून बाद होत असताना पाहायला मिळाले. यावेळेला चेंडूला सोडून दिला पंचांचा इशारा. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. 27 धाव फलकावरती 8 विकेट गमावले गेलेत खार्डी संघाने. पाहूया या स्पर्धेमध्ये ऑल आउट होण्याची दाट शक्यता देखील आहे. 2 बॉलवर जर 2 विकेट आल्या तर यावेळेला हलका शतना फटका केला सिंगल रन. प्रीतमला स्ट्राईक एंडमध्ये राजेशच्या माध्यमातून आणण्यात आलाय. आता अंतिम बॉल प्रीतम कशा पद्धतीनं समाजात त्यांच्या माध्यमातून अंतिम बॉलचा घेतलेला जाईल. धनेश याने मात्र इकॉनॉमिकल बॉलिंग टाकली. पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसऱ्या बॉलवरती सिंगल तर नंतर 2 बॉलवरती 2 विकेट. यायला फटका खेळलाय. बॉल मात्र बिटवीन द गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल. चेंडू फरार. चेंडू सीमा रेषा पलीकडे. अंतिम मात्र गोड होत असताना पाहायला म्हणजे 32 आणि हा सामना तब्बल 39 या धावाने जिंकला गेला. 49 धावाने जिंकला गेला. टीम कोपर संघ कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम खार्डी. आपण या सर्व स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. एकीची ताकद धनेश त्याने मात्र विथ द बॅट विथ द बॉल दोघांमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी केली. 8 चेंडू मागे 18 धावा बनवल्या. गोलंदाजीमध्ये 7 धावा खर्च केल्या. 3 विकेट घेतल्या. तो ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ज्याच्या प्रात्यक्षिक सामन्याला होईल सुरुवात. तुकाराम मांगेला सरांचा आवाज आणि त्याच्या सोबतीनं